मीनाताई बॅडमिंटन पटू होत्या. हा काय? ड्रायव्हिंग पण शिकलेले आहेत आणि उत्तम MA इंग्लिश. आश्रमाला मदत करा, मग आमचे आशीर्वाद मिळतील तुम्हाला. कायम हा दृष्टिकोन होता की या आपल्या आश्रमाचं शुल्क हे सर्वसामान्यांना परवडणारं असावं, म्हणून आजच्या काळातही आम्ही बदलापूरवरून आल्यात. तर परकराला आतून खिसा शिवून त्या 50-50 हजाराची कॅश त्यावेळेला आणायच्या. अरे बापरे. म्हणजे एवढा. श्रीदेव रामेश्वर महाराज की जय. मान्य करून घे, मोठीवाले आपल्या ठेवू नको, त्यांना नाडाला देऊ नको, दिली आहे ती मान्य करून घे. जय शिवराय मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर मित्र हो, मी आता आहे आमच्या गावखडी गावामध्ये आणि इथून आता जात आहे ते म्हणजे रत्नागिरी तालुक्यातील पावस या गावामध्ये. त्या ठिकाणी मित्र हो एक महिला वृद्धाश्रम आहे आणि या वृद्धाश्रमलाच भेट देण्यासाठी मी जात आहे. आज महिला वृद्धाश्रममध्ये पूजासुद्धा आहे, तर त्यानिमित्तानेच मला त्या ठिकाणी आमंत्रण देण्यात आलं होतं. तसंच मित्र हो, आजच्या या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत हे महिला वृद्धाश्रम, तर ते कशाप्रकारे आहे, तिथला कारभार कशाप्रकारे चालत असतो, तर याची सर्व आपण माहिती घेणार आहोत. त्याचप्रमाणे मित्र हो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला मदत झालेली आहे ते म्हणजे पावस गावातीलच दिवाकर गुरव काका. तर ते आता कार्यरत आहेत ते ठाण्यामध्ये, आणि तसंच आपले यूट्यूब फॅमिली मेंबर आशिष मालणकर दादा. तर या दोघांचीही आपल्याला हा व्हिडिओ बनवण्यासाठी मदत झालेली आहे, तर त्या दोघांचेही खूप खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे मित्र हो, अधिरा सुद्धा आलेले आहे. अधिरा म्हणजे माझी भाची. तर अधिराला घेऊन सुद्धा आमच्या गावातील ग्रामदेवतेचं दर्शन घेण्यासाठी जायचं आहे. सो पावसवरून आल्यानंतर मग मी आमच्या गावातील ग्रामदेवतेचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. सो आजचा हा एक माहितीपूर्ण प्लस डेली व्लॉग सुद्धा असणार आहे, तर हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मित्र जर तुम्हाला या महिला वृद्धाश्रममध्ये यायचं असेल तर पावस बाजारपेठेमधून स्वामी स्वरूपानंद रोडच्या दिशेने जायचं आणि त्यानंतर हे एक गणेश मंदिर दिसेल आणि तिथूनच एक समोरचा लेफ्ट साईडचा रोड दिसेल, तर तिथून आपण आतमध्ये येऊ शकतो. आपण मित्र हो वृद्धाश्रममध्ये आता पोचलो आहोत. हा बघा असा रोड आहे. जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर खूप सुंदर असा हा परिसर आहे आणि या ठिकाणी आज पूजा सुरू आहे. पूजेची गाणी तर अशा आपल्या कानावरती पडल्यानंतर आहेत ना, वातावरण खरोखर म्हणजे खूप प्रसन्न वाटतं. बरं वाटलं या ठिकाणी आल्यानंतर. तर मित्र हो, जेवण वगैरे मस्तपैकी आता तृप्त झालेलो आहे आणि जेवणसुद्धा आहेत ना खरोखर खूप सुंदर होतं. आणि आत्ता मी तुम्हाला दाखवतो की कशाप्रकारे हे वृद्धाश्रम आहे, इथला परिसर कसा आहे तो. बघा मित्र, हे आहे अंगण अशा प्रकारे. सो इथे आल्यानंतर आतमध्ये रूम वगैरे आहेत, किचन वगैरे आहेत, सर्व ते तुम्हाला मी माहिती देईनच. पण त्या अगोदर इथल्या ज्या विश्वस्त मंडळ आहे इथलं, तर त्यांची मी ओळख करून देतो. नमस्कार, माझं नाव आहे कीर्ती केदार पटवर्धन. मी गणेशगुळ्यात राहते आणि मी ते खजिनदार म्हणून काम बघते. नमस्कार, माझं नाव अपूर्वा आनंद मराठे. मी कुर्ध्यात राहते आणि आश्रमामध्ये विश्वस्त आणि मानसिक आरोग्याची जबाबदारी माझ्या. ओके. नमस्कार, मी चेतना खातू, पावसमध्येच राहते बाजारपेठेत आणि माझ्याकडे जनसंपर्काचं काम आहे. ओके. नमस्कार, मी अरुणा कदम, व्यवस्थापक म्हणून काम करते आणि सकाळी 10:30 ते 5:30पर्यंत माझं इथे काम करत असतात. ओके ओके. सचिव आहेत हां, कल्पिता चक्रदेव म्हणून. ओके. तर मित्र हो, आता सर्व आहेत ना आपण ह्या विश्वस्तांची ओळख करून घेतलेली आहे. तर चला मित्र हो, आता आपण वृद्धाश्रम बघूया. त्या अगोदर मित्र तुम्ही इथला पाहू शकता परिसर किती सुंदर आहे तो. हे बघा, इथलं वातावरण खरोखर खूप सुंदर आहे, ज्यामुळे आहेत ना येथील वृद्धाश्रममध्ये असणाऱ्या जे सदस्य आहेत तर त्यांचं मनसुद्धा आहेत ना प्रसन्न राहतं. हे स्वयंपाकघर आहे. ओके. हा आमचा तक्ता केलेला आहे. अच्छा, म्हणजे नेहमी याच्याप्रमाणेच मिळतं का? स्वयंपाक करणाऱ्या दोघी जणी वेगवेगळ्या ज्या आहेत, सकाळची आणि संध्याकाळची, हां हां, ते हे लिहिलेलं असं त्याप्रमाणे सगळी तयारी करून स्वयंपाक करतात. ओके ओके. तर आणि जेवण कोण करतं तिथलं? अच्छा, नमस्कार. तुमचं नाव कसं? रिद्धी रवींद्र शेडके. अच्छा, आणि तुमचं काकी?
माझं ज्योती सुधीर शिंदे. ओके, आणि तुमचं? माझं रोहिणी मोहन नाईकर. ओके, तुम्ही इथेच राहता का? नाही म्हणजे पावसमधल्याच पावस आहे. मधल्यात आहेत. ही आपली बाकी सगळं भांडी कपडे केर लादी वगैरे साफसफाई अच्छा. आणि स्वयंपाक. हा, ओके. सकाळचा नाश्ता आणि स्वयंपाक. हा. रात्रीचं जेवण करणारी दीपाताई चव्हाण आहे, ती आता आलेली नाहीये. ओके ओके. आणि ही ताई आपल्या आज्यांना ज्यांना आंघोळ घालायला लागते, हा हा हा. डायपर कोणाचे बदलायचे ओके. असतील तर या करतो. वेणी अच्छा. घालण्यापासून वगैरे सगळं त्या करतात. ओके ओके. तर चला मित्र, आता आपण आतमध्ये जाऊया. आणि हे बघा, अशा प्रकारे ही सिस्टीम आहे. इथे प्रत्येकाचे बेड आहेत. हे बघा. नमस्कार आजी. या आमच्या मीनाताई. अच्छा. सांगलीच्या आहेत. हा. तिच्या भाऊ आणि भाऊजा अमेरिकेला असतात. अच्छा अच्छा. मीनाताई बॅडमिंटन पटू होत्या, हा काय? ड्रायव्हिंग पण शिकलेले आहेत काय आणि उत्तम MA इंग्लिश, उत्तम इंग्लिश जाणतात, बोलतात. आश्रममध्ये हा. आणि सगळ्या हा स्थापन झाला आश्रम तेव्हापासून ह्या आश्रमात आहे. 96 त्या आहेत. ओके. तेव्हापासून आहे तिथे. ताई कशा जाता? नमस्कार आजी. 10 दिवस झाले म्हणे. इथे येऊन 10 दिवस झाले का? या नवीनच आहे. ओके ओके. आजी, इथली सुविधा कशी वाटली तुम्हाला? सर्व कर्मचारी वगैरे कसे आहेत? म्हणजे सर्व सोय वगैरे व्यवस्थित होते ना? अच्छा. बदलापूरवरून आले. बदलापूरवरून आले आहेत? अच्छा अच्छा. तर ते एक तुम्हाला सर्वप्रथम सांगायची गोष्ट की एवढं तुम्ही जे काम करताय, कार्य करताय, खरोखर खूप छान सेवा करताय. मॅडम, आता तुम्ही इतके वर्ष इथे काम करताय, तर लांबून लांबून म्हणजे कुठून कुठून आलेले आहेत इथे? मुंबई, पुणा पण. मुंबई, पुण्यापासून पण, आता म्हणजे या आपल्या रत्नागिरीच्या बाहेरच्या पण आहेत. आहेत, जसं की आता आपण पाहिलंच, तर एखादी व्यक्ती आली तर अशी म्हणजे किती दिवस राहते वगैरे इथे असं? काही आजी आहेत हा. ना, ती महिन्याभरासाठी येतात. हा. काही आजी म्हणजे वर्षभर राहतात ओके. आणि म्हणजे हा. उन्हाळ्यात किंमत जातात त्या. अच्छा. आता ह्या आजी किती वर्ष आहेत इथे? 15 वर्ष आले. 15 वर्ष आहेत इथे. ह्या मीनाताई अच्छा. आणि कोरगावकर आजी तर अगदी जुने आहेत पहिल्यापासून. हा, जसं की तुम्ही आता बोलला 96 पासून. या 95 पासून, या 96 पासून. अच्छा अच्छा. इकडे स्वच्छतागृह आहे. ओके. वॉशिंग मशीन पासून सगळ्या सोयी अच्छा, आहेत. म्हणजे वॉशिंग मशीन वगैरे पण आहे हो, का? आणि सोलर बंब पण आम्हाला का पंडित म्हणून देणगीदार आहेत त्यांनी हा, हा. दिलाय. आणि शिवाय गिझर पण आहे. ओके ओके त्यामुळे नळाला 24 तास गरम पाणी आहे. वॉशिंग मशीन आहे आजांचे कपडे ओके. धुवायला. तर ज्या सर्व सुविधा आहेत म्हणजे इथे. असा हा एक हॉल आहे. ही बेड सिस्टीम आहे आणि प्रत्येकासाठी कशा प्रकारे कपाट वगैरे सुद्धा आहे, बघू शकता. आजी, तुमचं नाव काय? रंजना रमाकांत शेट्टी. अच्छा. आणि किती वर्ष आहात आता इथे? आता मला हे 3रं वर्ष चालू. 3रं वर्ष. आता खूप सारे आपल्याला मुलगे भेटतील जे पाठवतील हा व्हिडिओ बघून. आणि तसंच मित्र हो, या ठिकाणी आहेत. नमस्कार आजी. नमस्कार. तुमचं नाव काय? माझं नाव सुलोचना भास्कर कशेळकर. बरं वाटतं, घरासारखं वाटतं. हो ना. हो. मग इथले सर्व सेवा करणाऱ्या ज्या महिला आहेत ते वगैरे आहेत सर्व चांगले. तर आम्हाला काय कमी पडत नाही. हो ना. जेवण खावण सर्व, नाश्ता पाणी सर्व व्यवस्थित असतं. असं काय व्यायाम वगैरे काय होतात का? व्यायाम करायला येते ना. हा काय? हो, हो. मग दुसरं अजून प्रार्थना वगैरे असं काय? प्रार्थना असते. हो ना. तेच करतात, दाखवतात. ओके, प्रार्थना ओके. म्हणतात. मग सकाळी जरा बरं वाटतं तेवढं तुम्हाला? स्वामींचं नामस्मरण होतं. अच्छा. ओम राम कृष्ण हरी जपवतो. ओके. आश्रमाला मदत करा, मग आमचे आशीर्वाद मिळतील तुम्हाला. अरे थँक्यू. नक्कीच नक्कीच. मित्र हो, जे कोण व्हिडिओ बघत असतील ना, तर आजी ज्याप्रमाणे बोलतायत की आश्रमाला मदत करा, तर त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील नक्कीच. इथे आता 13 महिला आहेत या ठिकाणी. तर त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे सर्व मॅनेजमेंट चालत असतं. पण कुठेतरी अजून चांगल्या प्रकारे त्यांना ती सेवा मिळण्यासाठी आहेत ना, आर्थिक स्वरूपाची मदत ही असतेच, लागतेच. आणि या मध्ये आहेत ना खूप सारखे म्हणजे जसे की वेगवेगळे दानशूर व्यक्ती असतात, तर ते मदतसुद्धा करत असतात, आर्थिक स्वरूपात किंवा वस्तू स्वरूपात सुद्धा करत असतात. तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. आणि तुम्हाला शक्य असेल ना, तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी नक्की मदत करू शकता. कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ना, त्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देईनच. तर त्याचप्रमाणे आता अजून पुढच्या साईडला आहेत का? इकडे आहे. ओके. झोपले आहेत का? झोपू दे झोपू दे झोपू दे झोपू दे. नको, उठू नका, झोपा झोपा. झोपा 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 नाही, असू दे, असू दे. झोपा झोपा झोपा. नाही, झोपा झोपा. चला पुढे चला. हो हो, जाऊया आता. तर मॅडम, आता आपला हा जो वृद्धाश्रम आहे त्याच्याबद्दल आम्हाला डिटेलमध्ये थोडक्यात माहिती द्या ना. म्हणजे कशा प्रकारे सुरुवात झाली, काय, कसा हा वृद्धाश्रम चालतो त्याबद्दल. मुंबईच्या महापालिकेच्या शाळेतल्या शिक्षिका होत्या, श्रीमती मंगला सोमणी. त्या स्वामी स्वरूपानंदांच्या भक्त होत्या. ओके. त्यामुळे त्या नेहमी इथे येत असत. अच्छा. आणि दरम्यानच्या काळात त्यांची एकुलती एक मुलगी ज्योती, तिचं दुःखद निधन झालं
अकाली तरुण वयात. ओके. त्यामुळे त्या तशा दुःखी होत्या आणि निवृत्त होता होता त्यांना अशी इथे आल्यानंतर सतत आतून प्रेरणा मिळत होती की काहीतरी एक सामाजिक कार्य करावं, ओके, मुलीच्या स्मृती प्रित्यर्थ करावं आणि ते ह्याच परिसरात असावं, अच्छा, अशी त्यांना सतत आतून इच्छा असं जाणवत होती. ओके. म्हणून त्यांनी दरम्यानच्या काळात इथे चौकशी करून हे एक तयार घर त्यांनी विकत घेतलं. ओके. आणि निवृत्तीनंतरचा आपलं सगळं धन त्यांनी ह्या आश्रमासाठी लावलं. त्या स्वतः तेव्हापासून 1995 साली 24 डिसेंबर 1995 स्थापना झाली, ओके, सुरू झाला म्हणजे आश्रम. आणि स्वतः त्या देणग्या गोळा करत असत. इथे आल्यानंतर सुद्धा आजूबाजूच्या परिसरात फिरून आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन देणग्या गोळा करून आणायच्या आणि त्यांनी हा आश्रम सुरू केला. आणि तेव्हापासून त्या इथेच स्वतः पण त्या इथेच राहत होत्या. आणि हे नाव आहे आश्रमाचं कैलास. त्यांच्या सासूबाई आणि त्यांची आई अशी ती दोघींची नावं आहेत. अनसूया आनंदी महिला वृद्धाश्रम आणि ज्योती हे त्यांच्या मुलीचं नाव आहे. सद्यस्थितीमध्ये त्यांच्या इच्छेनुसार संस्थेचे अध्यक्ष हे त्यांच्याच कुटुंबातील. त्यामुळे आता ही जी त्यांची मुलगी होती ज्योती, त्यांचा मुलगा म्हणजे सचिन सरदेसाई हे आपले संस्थेचे अध्यक्ष आहेत. ओके. आणि सचिन सरदेसाईंची पत्नी शिवानी सरदेसाई ह्या उपाध्यक्ष आहेत. ओके, ओके. तर ते दोघंही मुंबईत राहतात. सोमाणी आजींचं एक वैशिष्ट्य जे मला माहिती आहे ते मी सांगू शकते की देणग्या जेव्हा त्या गोळा करायच्या, आता ही 95 सालच्या आधीपासूनची, कारण त्यांनी देणग्या तर आधीपासून गोळा करायला सुरुवात केली, तर तेव्हा हे नेट बँकिंग वगैरे काहीच नव्हतं, रोख रक्कमच असायची बरोबर. तर त्या रात्रीच्या गाडीने यायच्या मुंबईहून, एसटीच्या बसने किंवा प्रायव्हेट लक्झरीने वगैरे. तर परकराला आतून खिसा शिवून त्या 50-50 हजाराची कॅश त्यावेळेला आणायच्या. अरे बापरे. म्हणजे एवढ्या तशा त्या धाडसी होत्या असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. आणि एक जिद्द आणि ठरवलेलं काम पूर्ण करायचं अशी एक त्यांची ही होती. सर्वसाधारणपणे वृद्धाश्रम म्हटला की त्याचं मासिक जे शुल्क असतं ते परवडणारं नसतं, म्हणून अनेक जणांना त्याचा लाभ घेता येत नाही, गरज असून सुद्धा. बरोबर. तर सोमाणी आजींचा कायम हा दृष्टिकोन होता की आपल्या आश्रमाचं शुल्क हे सर्वसामान्यांना परवडणारं असावं, म्हणून आजच्या काळातही आम्ही 3,000 रुपये एवढ्या माफक शुल्कामध्ये ह्या सगळ्या आजांची सोय आम्ही करतो. त्यांना 2 वेळेचा नाश्ता, चहा, जेवण सगळं व्यवस्थित पोटभर. पण देवाच्या दयेने आम्हाला देणगीदारही इतके असे मिळतात की आम्हाला कधी काही कमी पडत नाही. कारण काही आजांचं मासिक 3,000 शुल्क सुद्धा देणारं कोणी नाहीये. पण त्यांच्यासाठी जसं आपण मुलं दत्तक घेतो तसं आमच्या आजा दत्तक घेणारे दाते आम्हाला मिळालेले आहेत. काही जण असे नागरिक म्हणजे येतात वाढदिवस साजरे करायला. विशेषतः पावस पोलीस स्थानकातले पोलीस, जवळजवळ सगळे पोलीस इथे आमच्या इथे येऊन वाढदिवस साजरा करतात, स्वतःचा किंवा त्यांच्या कुटुंबातल्या म्हणजे मुलांचा वगैरे. अच्छा. तर मित्र, तुम्हाला सुद्धा आहेत ना, जर पावस पंचक्रोशीमध्ये अशा प्रकारे जर कोणी असेल तर ही एक चांगली संकल्पना आहे. जर तुम्हाला सुद्धा तुमचा वाढदिवस एक लक्षात राहण्यासारखा किंवा एक सेवा म्हणून जर असं तुमच्या स्मृतीमध्ये राहण्यासारखा जर करायचं असेल तर इथे येऊन तुम्ही तुमचा वाढदिवस सेलिब्रेट करू शकता. आणि त्याचप्रमाणे इथे काहीतरी छोटीशी भेटवस्तू वगैरे देऊ शकता. इथे आता 13 महिलांची सोय होऊ शकते, पैकी आता 12 आहेतच. ओके. आणि म्हणजे येऊन जाऊन पण असतात का इथे? काही वेळेला असं होतं की काही जणांचं काही दिवसांसाठी आलेले असतात किंवा काही जणींना इथे आल्यानंतर समजा काही कारणाने परतही जातात, पण सर्वसाधारणपणे एकदा आल्या की इथेच राहतात. ओके. आणि त्याचप्रमाणे मगाशी सांगितलं तसं की आम्ही अगदी माफक शुल्कामध्ये आजांची सोय करतो. बरोबर. तर महिना 3,000 हे तसं पुरेशी रक्कम नाहीये आजांना सोयी सुविधांनी युक्त आयुष्य देण्यासाठी. तर अर्थातच आम्हाला कायमच आर्थिक निधीची गरज असते. तर मी आता असं आवाहन करते या व्हिडिओद्वारे की जर तुम्हाला कोणाला असं इच्छा असेल तर नक्कीच ते पैसे इथे कारणी लागतील. मला खात्री आहे, हे बघितल्यानंतर तुमचीही खात्री पटेल. तर आम्हाला कायमच असं तुम्ही स्वतः आणि तुमच्या संपर्कातल्या अन्य व्यक्तींनाही आवाहन करा आमच्यातर्फे. आणि आजांसाठी आपण प्रार्थना करूया की त्यांचं सगळं पुढील आयुष्य सुखाचं आणि समाधानाचं जावं. आणि तसंच मॅडम, आता एवढं इथे काय आहे म्हणजे इथे दरवर्षी मी म्हटलं तसं की सत्यनारायणाची पूजेच्या दिवशी मनोरंजनाचा कार्यक्रम असतो संध्याकाळी. त्याप्रमाणे आज माधुरी वहिनी देसाई, नमस्कार, स्वामी स्वरूपानंदांचं वास्तव्य ह्यांच्या घरी जे होतं, जे देसाईंच्या सुनबाई आहेत. अच्छा. आणि त्यांचाच गायनाचा आज कार्यक्रम आहे. ओके.
तर असं म्हणजे वेगवेगळे त्यांच्या मनोरंजनासाठी पण तुम्ही हो कार्यक्रम ठेवत असता. हो येतात की लोकही आपणहून येतात, आम्ही कार्यक्रम करू असं म्हणून हां काय येतात. म्हणजे अशा प्रकारचे सुद्धा करायचे असतील तर ते हो, येऊ येतात. शकतात. हो करू शकतो. ओके ओके. तर धन्यवाद, खूप चांगली अशी माहिती दिलात. अशा प्रकारे ह्या वृद्धाश्रमामध्ये सुंदर अशा प्रकारे हे सर्व काम सुरळीत चालू असतं आणि ते सर्व या मॅडम वगैरे करत असतात आणि त्यांचे सर्व सहकारी वर्ग. तर मॅडम खरंच खूप छान काम करता. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सगळ्यांकडून धन्यवाद. आशा आहे मला तुम्ही सुद्धा ह्या चांगल्या कार्याला थोडा तरी हातभार लावाल. तर मित्र आता मॅडम मी इथून निघतोय, तुमची रजा घेतो. तर मित्र हो, अनुसया आनंदी वृद्धाश्रम पावस या ठिकाणीहून मी आता माझ्या गावात आलो आहे, गावखडी गावामध्ये. वृद्धाश्रम कशा प्रकारे चालतं, तिथल्या महिलांचे काही कष्ट असतात ते कशा प्रकारे त्या ठिकाणी सॉल्व केले जातात, कशा प्रकारे त्या आनंदी राहतात, एवढं सर्व संकट असूनही, दुःख असूनही, की अजून एक प्रेरणा मिळाली 2024मध्ये. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये काही छोट्या छोट्या गोष्टी घडल्या, छोटे छोटे प्रॉब्लेम्स, छोटी छोटी संकटं जरी आली तरी आपण त्याचा एवढा मोठा असा बोबाटा करतो की यार माझ्याच आयुष्यात का ह्या सर्व गोष्टी घडतात, मीच का हे सर्व फेस करत असतो, देवाला फक्त मीच भेटलो काही संकट द्यायला वगैरे. पण त्या ठिकाणी त्या महिला एवढ्या मोठ्या खूप सारे प्रॉब्लेम्स त्यांच्या आयुष्यात आहेत. जसं की आता त्यांना राहण्यासाठी घर नाही आहे तरी त्या आता वृद्धाश्रममध्ये राहतात. तर त्या असं काही बोलतच नाही त्यांच्या मनामध्ये, त्या खूप आनंदी आयुष्य त्यांचं जगत असतात. तर ती एक गोष्ट आहेत ना कुठेतरी मनाला प्रेरणा देऊन जाणारी आहे. मला असं वाटतं की तुम्हीसुद्धा एकदा तरी पावस वृद्धाश्रमला नक्की भेट द्या, अनुसया आनंदी वृद्धाश्रमला नक्की भेट द्या. तुम्हालासुद्धा आहेत ना खूप त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रसन्न वाटेल. तिथे गेल्यानंतर तुम्ही त्यांना साहजिकच थोडीफार तरी काहीतरी मदत करू शकता. बघा आता मित्र हो, 2023 हे वर्ष संपत आलं आहे. तर या 2023मध्ये एक छोटंसं तुम्ही पुण्याचं काम नक्कीच करू शकता. त्या ठिकाणी आर्थिक स्वरूपात किंवा वस्तू स्वरूपात जर तुम्ही मदत करू शकता, जेणेकरून आहेत ना त्याचा फायदा, त्याचा देव तुम्हाला, ईश्वर तुम्हाला आहेत ना नक्कीच काहीतरी एक त्याचा चांगलं फळ देईल. त्यासाठी आहेत ना इथे स्क्रीनवरती मी त्यांचा डिस्क्रिप्शन नंबर, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस आणि त्याचप्रमाणे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस देत आहे. तिथे जाऊन तुम्ही संपर्क करू शकता. चला तर मित्र, आता मला घरी जायचं आहे. घरून परत आई आणि दीदी आणि अधिरासुद्धा आलेले आहेत. तर अधिराला घेऊन आहेत ना मंदिरामध्ये जायचं आहे. सो आजचा हा ब्लॉग पुढून तिथून कंटिन्यू असेल. तर मित्र हो, पावसवरून आहेत ना मी मगाशीच आलो आणि त्याच्यानंतर आता जेवून वगैरे मस्तपैकी आम्ही निघालो आहोत ते म्हणजे देवदर्शनासाठी. आमच्या गावातील आमची ग्रामदेवता श्री आई जाकादेवी, जुगादेवी, मानुबाई आणि सोमेश्वर, त्याचप्रमाणे श्रीदेव रामेश्वर आणि तसंच माझ्या मामाच्या गावी म्हणजे आडिवऱ्यातसुद्धा जाणार आहे. हे बघा इथे माझी आई आणि त्याचप्रमाणे हे बघा आमची पिल्लू, ए अधिरा, ही बघा ही आहे अधिरा. हाय, ओय ए बेटा, इकडे बघ, अय बुब्बू आहे. आणि इथे आहे दीदी, मी, अधिरा आणि आई असे जाणार आहोत. आता ही रिक्षा आलेली आमची आणि पप्पाच आता घेऊन जातो आम्हाला. मित्रो, ही बघा, ही आहे आमची गावखडी नंबर 1 प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. आणि ह्या शाळेत आहेत ना 4थी पर्यंत माझं शिक्षण झालं. सो अधिरा आहेत ना आज पहिल्यांदा झाले मंदिरात रामेश्वराच्या. श्रीदेव रामेश्वर महाराज की जय. रामेश्वराचं दर्शन घेऊन आहेत ना झालेलं आहे आमचं. हे आहे रामेश्वराचं क्रीडांगण या ठिकाणी. हे बघा, इथे हा उत्सव भरत असतो पूर्ण. कबड्डीचं मैदान या ठिकाणी असतं आणि क्रिकेटचे मॅचेस त्या साईडला. आणि ही बघा, ही मुलं आता शाळा सुटल्यानंतर खेळायला आले आहेत. सकाळची शाळा होती. आता एवढेच जण तुम्ही? सकाळी होते, हां, रविवारी सगळे असतील. होय काय? मग उद्या दिवसभर खेळणार म्हणजे जेवायला जाणार हां. आल्यावर,
नंतर संध्याकाळी परत येणार. आयला मजा आहे. मग आता संध्याकाळी बास संपलं. कॅच कॅच काय नाही झोपलं. न्यायी संदीप तोडणकर या लेखनांची गोष्टीवाले ती मान्य करून घे. गोष्टीवाले आपल्या ठेवू नको, त्यांना नाडाला देऊ नको, दिले ती मान्य करून घे. आता जे उले कामं पडल्या होता मूळ माणूस राणी शिवारी फिरती गेट होता बंदच करून धंदा रोजगारात यश येऊन एकंदर त्या कुटुंबाचं हितपासून मुंबईच्या ठिकाणपर्यंत रखवाली कर आहे म्हणजे बरं. आमचं नाशिक पहिल्यांदाच आणलं. हा त्या तुला नातीला आणलेल्या आहे. तुझ्या चरणाशी काय चुकलं माफलं असेल तर माफ करून हितपासून परदेच्या ठिकाणपर्यंत आहे त्या कुटुंबाची रखवाली कर आणि बरं कर. आणि मित्र हे बघा, हे आहेत आमचे नंदा काका. नमस्कार काका. नमस्कार. काय तब्येत काय म्हणते बरे ना. चला हो इथे उतरतो. चला. तर मित्र हो, आई आणि दिदी पुढे गेलीत ते म्हणजे आडिवरे गावातील महाकाली देवीची ओटी भरण्यासाठी आणि मी पुन्हा एकदा घरी आलो. तर मित्र हो, आजचा हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.